राज्यात मान्सून सक्रिय झाला, पण या 12 जिल्ह्यांना ढगफुटी सतर्क पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 3 तासात या 12 जिल्ह्यांना हकार उडवणार असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने अतिशय धोक्याचा इशारा दिला. सावधान महाराष्ट्र, पावसाळा उशिरा सुरू झाला, म्हणून जर तुम्ही सुटकेचा श्वास सोडत असाल तर थांबा, कारण आता निसर्गाचं एक असं रूप समोर येणार आहे ज्याने सर्वांची झोप उडवली. होय, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता पावसाचा जोर तब्बल 4 पटीने वाढणार आहे. काल दुपारपासून खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता पावसाचा जोर तब्बल 4 पटीने वाढला. काल दुपारपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं सुरुवात केली आहे. पण याच दरम्यान अमेरिकेची अंतराळ संस्था NASA कडून अरबी समुद्र आणि प्रशांत महासागराचा एक सॅटेलाईट फोटो समोर आला. या फोटोमुळे एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नक्की काय घडतंय समुद्रात, काय आहे नासाचा तो इशारा, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नासाने दिलेला तो इशारा किती भयानक आहे त्याचा प्रत्यक्ष पुरावा कालच महाराष्ट्रात पाहायला मिळाला. अरबी समुद्रात घडणाऱ्या या विचित्र घटनेचा थेट परिणाम महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यावर होणार आहे. तुम्हाला कदाचित एकूण एक खोटं वाटेल, पण काल दुपारी जेव्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हा अवघ्या काही तासात निसर्गाने जे थैमात घातलं त्याने संपूर्ण देश हादरला आहे. पुण्याच्या जुन्नरमधील एका गावाच्या अशी घटना घडली, यापूर्वी भारताचा कधीही ऐकली नव्हती. काल दुपारी पाऊस सुरू झाला, त्यानंतर अवघ्या 2 तासात तिथली नदी आणि नाले एकत्र आले. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की बघता बघता अवघ्या 2 तासात आत अख्खं गाव पाण्याखाली गेलं. अवघ्या 2 तासात संपूर्ण गाव जमले होण्याची देशातील ही पहिली आणि अत्यंत दुर्मिळ घटना ठरली आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संकटतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गोष्ट डोक्यात फिट करून घ्या, या इशाऱ्याला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण नासा ही जगातील सर्वात अत्याधुनिक आणि विश्वासार्ह अंतराळ संस्था मानली जाते. नासाचा सॅटेलाईट डेटा कधीही चुकत नाही आणि म्हणूनच त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे आता थेट संपूर्ण मंत्रिमंडळ देखील हैराण झाला आहे. काल रात्रीच प्रशासनाची एक तातडीची बैठक पार पडली असून यंत्रणांचा हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर तुम्ही या 12 जिल्ह्यापैकी एकाही जिल्ह्यात राहत असाल तर हातातील सगळी कामं सोडून ताबडतोब सावध व्हा, कारण आता वेळ खूप कमी आहे. पुढील अवघ्या 3 तासाचं या भागात एक मोठा जलप्रलय सुरू होणार आहे. दरवर्षी आपल्याकडे पावसाळा वेळेवर येतो, पण हे वर्ष एल निचोन्स असल्यामुळे यंदा मान्सून उशिरा दाखल झालाय. पण आता जसा अवकाळी पाऊस, विजा आणि वादळी वाऱ्यासह अचानक येतो, तशीच एका भयानक चक्रीवादळाची परिस्थिती पुढील 3 तासामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहे. आता वेळ आली आहे थेट ग्राउंड रिपोर्ट आणि त्या 12 जिल्ह्यांची नावं जाणून घेण्याची. महाराष्ट्रातील पावसाबाबत आतापर्यंतची सर्वात गंभीर आणि चिंतादायक बातमी समोर आलेली आहे. हवामान यज्ञाच्या मते आज रात्रीतून हे 12 जिल्हे अक्षरशः वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुम्हाला वाटेल असं अचानक काय घडलं, तर त्याचं कारण आहे निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि भयानक चमत्कार. अचानक अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एक वेगळीच चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून समुद्रातील हवेचा दाब तब्बल 10 पटीने वाढला आहे. तुम्ही बरोबर ऐकताय, हवेचा दाब 10 पटीने वाढल्यामुळे समुद्रात प्रचंड उथपालत सुरू झाली आहे. हे संकट केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील या दुहेरी चक्रीवादळामुळे आता महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणापर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यात वातावरण प्रचंड उथलपाथल झाली आहे. सध्या जर तुमच्या भागात शांतता असेल तर गाफील राहू नका, कारण ही तर केवळ वादळापूर्वीची शांतता आहे. आज रात्री नेमका काय प्रलय येणार आहे ते आधी नीट समजून घ्या, मग पुढे तुम्हाला 12 जिल्ह्याची नावं आणि तुमच्या गावात हे वादळ नेमके किती वाजता घडणार याची अचूक वेळ देखील सांगणार आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणूनच आता थेट सरकारकडून हाय अलर्ट असलेल्या जिल्ह्याची एक विशेष आणि अधिकृत यादी जारी करण्यात आली आहे. आज आणि उद्या या 12 जिल्ह्यांना साधंसुधं नाही तर थेट तब्बल रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कान उघडून नीट ऐका, जर हाय अलर्टच्या यादीतून तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर आज रात्री तुम्हाला डोळ्याला डोळा न लावता पूर्णपणे सतर्क राहणं लागणार आहे.
कारण आजची रात्र या 12 जिल्ह्यासाठी काळं रात्र ठरण्याची भीती आहे. संपूर्ण राज्यासाठी आजची रात्र सर्वात मोठी परीक्षा आणि सर्वात धोकादायक ठरणार आहे. जेव्हा संपूर्ण गाव झोपतं असलं तेव्हा नेमक्या त्याच वेळी अवघ्या अर्ध्या तासात ढगफुटी झाली आहे तर काय होईल कल्पनाही करवत नाही ना. नेमका हाच भयानक धोका टाळण्यासाठी हवामान विभागाने आत्ताच एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जाहीर केला आहे. हवामान खात्याने स्पष्ट शब्दात सांगितलंय की हा केवळ सामान्य किंवा नेहमीसारखा पावसाचा इशारा नाही, तर हा थेट ढगफुटीचा आणि महाप्रलयाचा इशारा आहे. त्यामुळे आज रात्री कोणीही विनाकारण किंवा कोणत्याही कामाशिवाय घराबाहेर पडण्याची चूक अजिबात करू नका. आता परिस्थिती खरोखरच हाताबाहेर जाताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणामधील जलसाठा आधीच 90% गेला आहे. त्याचं काल आणि आज झालेल्या प्रचंड पावसामुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की या 12 जिल्ह्यामधील जवळपास सर्वच धरणाचे दरवाजे आज मध्यरात्री उघडावे लागणार आहेत. धरणामधून लाखो क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्यामुळे नदी आणि नाले आधीच तुडुंब भरून वाहत आहेत. पुण्याच्या जुन्नरसारखीच भयानक परिस्थिती आज रात्री तुमच्याही तालुक्यात उद्भवू शकते, जिथे अवघ्या 2 तासात संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं होतं. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. हा धोका या कायद्यावर राहिला नाही तर जमिनीवर निसर्गाने तांडव सुरू केला आहे. सर्वात आधी बातमी समोर येते की कोकणातून रायगड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांमधील सर्वात भीषण पावसाची नोंद झाली असून तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर आणि हाताबाहेर गेली आहे. अचानक गावाचा संपर्क तुटलाय. दुसरीकडे साताऱ्यातील महाबळेश्वर आणि संपूर्ण थामट्यावर इतकी अतिवृष्टी सुरू आहे की तिथे कोणत्याही क्षणी प्रचंड मोठा दरंडी कोसळण्याचा म्हणजेच भूस्खलनाचा थेट धोका निर्माण झाला आहे. घाट रस्त्यावरून प्रवास करणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. आता परिस्थिती प्रत्येक सेकंदाला बदलत चालली आहे. विदर्भातील बुलढाण्यात आज रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर थेट दुप्पट होणार असल्याचा मोठा इशारा समोर आला आहे. जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे खानदेशातील जळगाव जिल्ह्यात इतका भयानक पाऊस झालाय की तिथे नदी नाले एकत्र आले आहेत. यामुळे जळगाव शहरासह ग्रामीण भागातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे. आता आपण वळत आहोत आपल्या महत्त्वाच्या माहितीकडे. जून 2026 शेवटच्या आठवड्याचा म्हणजेच 25 ते 23 जून 2026चा सविस्तर अधिकृत अंदाज समोर आला आहे. हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिननुसार या शेवटच्या दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस प्रचंड धुमाकूळ घालणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ज्यांनी 3 वेगवेगळ्या धोक्याच्या अलर्ट्समध्ये म्हणजेच रेड, ऑरेंज आणि येलो अलर्टमध्ये विभागाची करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया तुमच्या भागाला कोणता अलर्ट दिलेला आहे. या महाप्रलयाचे मुख्य तांत्रिक कारण म्हणजे समुद्र सपाटीवरील वाऱ्यांची दिशा सध्या गुजरात ते थेट कर्नाटक किनारपट्टीपर्यंत प्रचंड तीव्र आहे. यामुळे अरबी समुद्रातून सतत मोठ्या प्रमाणावर बाष्प आपल्या जमिनीकडे खेचत चाललंय. याचा अर्थ असा की पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्राला पावसापासून अजिबात दिलासा मिळणार नाही. हवामान खाते आणि नासाच्या सॅटेलाईट दिलेली आतापर्यंतची सर्वात मोठी अत्यंत महत्त्वाची अपडेट